Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn satellite launch vehicles. Satellite launch vehicles are used to place the satellite in their specific orbits. Satellite launch vehicle काय करतं तर सॅटेलाइटला त्या सॅटेलाइटच्या ऑर्बिटमध्ये पाठवण्याचं काम करत असतं. हे बघा इथे एक डायग्राम दिलेली आहे त्या व्हेकलची, सॅटेलाइट लॉन्च व्हेकलची की इथे डायग्राम दिलेली आहे. म्हणजे सॅटेलाइटला पृथ्वी बाहेर पाठवून त्याच्या ऑर्बिटमध्ये पाठवण्याचं काम हे व्हेकल करत असतं. द फंक्शनिंग ऑफ द सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हे जे व्हेकल आहे याचं फंक्शन कुठल्या लॉनुसार चालतं तर न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ह्या सॅटेलाइट व्हेकलचं कार्य चालत असतं. द लॉन्च व्हेकल यूज स्पेसिफिक टाईप ऑफ फ्युएल. ह्या व्हेकलला एक विशिष्ट प्रकारचं फ्युएल इंधन वापरलं जातं. द गॅस प्रोड्यूस ड्यू टू कंबशन ऑफ द फ्युएल एक्सपांड्स ड्यू टू इट्स हाय टेम्परेचर अँड इट्स एक्सपेल्ड. ह्या इंधनामधून गॅस निर्माण होतो. द गॅस प्रोड्यूस ड्यू टू कंबशन, इंधनाचं ज्वलन झालं की हा वायू काय होतो निर्माण होतो. हा गॅस याच्या शेपटाच्या बाजूने, म्हणजे हा शेपटाच्या खालचा जो बाजू त्याच्या बाजूने एक वायू निर्माण होतो, गॅस निर्माण होतो. एक्सपांड ड्यू टू इट्स हाय टेम्परेचर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो काय होतो निर्माण होतो. आणि काय त्यामुळे काय होतं ड्यू टू इट्स हाय टेम्परेचर अँड इज एक्सपेल्ड फोर्सफुली थ्रू द नोझल ॲट रेअरर साईड ऑफ द लॉन्च व्हेकल. आणि याची प्रतिक्रिया म्हणून त्या लॉन्चवरती एक काय होतो थर्स्ट बसतो, एक रेटा बसतो. मोठ्या प्रमाणावरती गॅस निर्माण होतो. गॅस खालच्या दिशेने जोरात येतो आणि गॅस खालच्या दिशेने आल्यामुळे तो न्यूटनच्या थर्ड लॉनुसार प्रतिक्रिया म्हणून या व्हेकलला वरच्या दिशेने काय करतो थर्स्ट करतो. ॲज अ रिॲक्शन ऑफ दीज अ थर्स्ट ॲक्ट्स ऑन द व्हेकल. आणि याची रिॲक्शन म्हणून या व्हेकलवरती काय निर्माण होतो एक प्रतिक्रिया म्हणून थर्स्ट म्हणजे रेटा बाहेर पडतो. बघा, द गॅस प्रोड्यूस ड्यू टू कंबशन ऑफ द फ्युएल एक्सपांड्स ड्यू टू इट्स हाय टेम्परेचर अँड इज एक्सपेल्ड फोर्सफुली थ्रू द नोझल ॲट रेअरर साईड ऑफ द लॉन्च व्हेकल. या इंधनाच्या फ्युएलच्या कंबशनमुळे निर्माण होणारा जो गॅस आहे तो अतिशय उष्ण असल्याने तो काय होतो प्रसरण पावतो, एक्सपांड होतो आणि त्या लॉन्चला तो काय करतो शेपटाच्याकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो. ह्या शेपटाकडून तो प्रचंड वेगाने बाहेर पडतो आणि त्याची प्रतिक्रिया ॲज अ रिॲक्शन ऑफ दीज थर्स्ट ॲक्ट ऑन द व्हेकल. आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून तो गॅस या व्हेकलला वरच्या बाजूने रेटा देतो. म्हणजे जर आपण बघायचं झालं तर बघा, समजा इथे इंजिन आहे आणि हे इंजिनचं कंबशन झाल्यानंतर, हे ज्वलन झाल्यानंतर गॅस खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्ण आणि मोठ्या प्रमाणावरती गॅस असा खालच्या दिशेने यायला लागतो आणि तो प्रसरण पावतो. खूप उष्ण असल्यामुळे तो प्रसरण पावतो आणि यांचं फोर्स, गॅसचा फोर्स खालच्या दिशेने असतो आणि ॲक्शन झाली की रिॲक्शन होते. ह्या न्यूटनच्या थर्ड लॉनुसार होतं काय की हा गॅस खालच्या दिशेने जोरात येत असल्यामुळे हा गॅस तेवढाच फोर्स या इंजिनवरती वरच्या दिशेने लावतो आणि म्हणून हे इंजिन काय होतं वरती असं वरच्या दिशेने प्रक्षेपित होतं, लॉन्च होतं. म्हणजे न्यूटनच्या थर्ड लॉनुसार गॅस खालच्या दिशेने फोर्स असतो आणि तेवढाच फोर्स हा गॅस इंजिनावरती लावतो आणि इंजिन लॉन्च होतं. आता इथे बघा, फॉर लॉन्चिंग द व्हेकल द फ्युएल अँड इंजिन इन द फर्स्ट स्टेज आर यूज. लॉन्च होण्यासाठी म्हणजेच हे व्हेकल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल लॉन्च होण्यासाठी इंजिनमधलं जे फ्युएल आहे ते फ्युएल काय होतं वापरलं जातं. ह्या इंजिनमधलं फ्युएल वापरलं जातं.
in the first stage are used. This imparts a specific velocity to the vehicle and takes it to a certain height. ह्या ते इंधन जे यूज होतं त्या इंधनाला यूज झालेलं इंधन काय करतं, या व्हेकलला एक विशिष्ट अशी व्हेलॉसिटी देतं आणि ते व्हेकल एका सर्टन अशा हाईटवरती, अशा निश्चित अशा हाईटवरती जाऊन पोहोचतं. म्हणजे त्या इंजिनामध्ये जो गॅस आहे तो अशा पद्धतीने जळतो, अशा पद्धतीने फोर्स निर्माण करतो की ते व्हेकल अशा विशिष्ट अशा ठरलेल्या हाईटवरती जाऊन पोहोचतं. वन्स द फ्युएल इन दिस फर्स्ट स्टेज इज exhausted, the empty fuel tank and the engine are detached from the main body of the vehicle and fall either into a sea or an unpopulated land. एकदा का ह्या व्हेकलचं इंजिन जे आहे ते इंजिनमधलं फ्युएल बंद झालं की मग हे इंजिन जे आहे ते या बॉडीपासून काय होतं, वेगळं होतं. ही जी बॉडी आहे व्हेकलची ही वरती निघून जाते आणि हे इंजिन जे आहे ते वेगळं होतं, डिटॅच होतं आणि ते वेगळं झाल्यामुळे ते कुठेतरी समुद्रामध्ये किंवा जिथं लोकवस्ती नाही अशा ठिकाणी ते जाऊन पडतं. अशा ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली असते. इथे डायग्राममध्ये बघा दिसतंय की बंद झाल्यानंतर हा पार्ट इंजिनचा सेपरेट होतो. हा पार्ट सेपरेट झाल्यानंतर हा कुठेतरी जाऊन खाली पडतो. लॉन्च व्हेकलपासून हा पार्ट सेपरेट होतो. आता त्याच्यानंतर पुढे काय होतं की हे फ्युएल जळालं, हा पार्ट पडलेला आहे. त्याच्यानंतर पहिली इंजिनाला जोडलेली पहिली टँक जी असते त्याच्यामध्ये इंधन असतं. त्यातलं जे सॉलिड फ्युएल असतं हे सॉलिड फ्युएल पण काय होतं, बर्न होतं. म्हणजे इंजिनानंतर जी फ्युएल टँक असते त्या फ्युएल टँकमधलं फ्युएल जळायला लागतं आणि ते जळायला लागल्यानंतर ते मग काय करतं, ह्या लॉन्च व्हेकलला व्हेलॉसिटी प्राप्त करून देतं आणि मग ही टाकीसुद्धा या व्हेकलपासून वेगळी होते आणि कुठेतरी समुद्रामध्ये जाऊन पडते किंवा कुठेतरी अनपॉप्युलेटेड लँडमध्ये जाऊन पडते. आणि हे मग इंधन त्यावेळेस ह्या उरलेल्या लॉन्च व्हेकलला व्हेलॉसिटी प्राप्त करून देत असतं. हे पण मग डिटॅच होतं, हे जसं डिटॅच होतं. त्यानंतर नेक्स्ट स्टेजला सेकंड स्टेज युझिंग लिक्विड फ्युएल आणि मग सेकंड स्टेजची जी लिक्विड आहे ते लिक्विड फ्युएल जळतं आणि सेकंड स्टेजची टाकीसुद्धा काय होते, बाहेर पडते. नंतर थर्ड स्टेजची जर त्याच्यामध्ये फ्युएल असेल, सॉलिड फ्युएल असेल तर ते पण जळतं आणि ते पण काय करतं, ती टाकी वेगळी करते. म्हणजे त्या लॉन्च व्हेकलला 2 किंवा 2पेक्षा जास्त फ्युएल टँक बसवलेले असतात. तर जेवढ्या फ्युएल टँक त्या व्हेकलला बसवलेल्या असतात त्या सगळ्या फ्युएल टँक ज्या आहेत एकानंतर एक ह्या जळत जातात आणि त्यातलं इंधन जळत जातं आणि त्या टँक त्या व्हेकलपासून वेगळ्या होतात आणि खाली पडत जातं. जसजसं त्या टाक्या त्या व्हेकलपासून वेगळ्या होतात तसतसं त्या व्हेकलचं जे वजन आहे ते कमी कमी होत जातं आणि शेवटी सॅटेलाईट फक्त उरतो. त्याच्या इंधनाच्या टाक्या सगळ्या जळून जातात, त्या बाहेर पडतात, डिटॅच होतात आणि फक्त सॅटेलाईट उरतं आणि हे सॅटेलाईट मग पृथ्वीच्या बाहेर त्याच्या ठरवलेल्या ऑर्बिटमध्ये फिरायला लागतं आणि ज्यावेळेस ऑर्बिटमध्ये ही सॅटेलाईट जाऊन पोहोचतं त्यावेळेस त्याला इंधनाची फ्युएल टँक एकही राहिलेली नसते आणि त्यावेळेस त्या सॅटेलाईटचे जे सोलर पॅनल असतात ते ओपन होतात आणि सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये इंधन टाकीशिवाय फिरायला लागतं. ॲज द फ्युएल इन द फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड, द फ्युएल इन द सेकंड स्टेज इज इग्निटेड अँड सिमिलरली एम्प्टी फ्युएल टँक डिटॅच. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये फ्युएल संपलं की दुसऱ्या स्टेजमधलं फ्युएल इग्निटेड होतं, ते जळायला लागतं. नंतर दुसऱ्यातलं संपलं की तिसऱ्यामध्ये अशा पद्धतीने एक एक टँक काय व्हायला लागतात, त्यातलं इंधन जळायला लागतं. आपण जर इथे डायग्राममध्ये बघितलं तर बघा इथे स्पेस शटल दाखवलेला आहे आणि हा स्पेस शटल उडतो त्यावेळेस सेपरेशन ऑफ द बुस्टर रॉकेट, त्याच्यातलं सेपरेशन होतं, सेपरेशन ऑफ फ्युएल टँक. ही फ्युएल टँक जी आहे ती सेपरेट होते आणि हे जे सेपरेट झालेले डिटॅच झालेले ते बाहेर पडत जातं आणि फक्त शेवटी मग काय राहतो तर हा स्पेस शटल जी आहे ती राहते आणि ती मग योग्य ठिकाणी त्याच्या ऑर्बिटमध्ये, जसं स्पेस शटलचं आहे तसंच
सॅटेलाईटचं पण तसंच होतं. सॅटेलाईट त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरायला लागतं. अशा पद्धतीने 1 बाय 1 टँक कमी होतात आणि अशा पद्धतीने सॅटेलाईट लॉन्च व्हेकल जे आहे ते लॉन्च होत असतं. So 1 by 1 part is detached from body and only satellite is placed in their orbit. The launch vehicle are costly because they can be used only once. USA has therefore developed space shuttle which returns to the earth except for the fuel tank and can be reused in multiple launches. लॉन्च व्हेकल कसं आहे, खूप महाग असतं, खूप कॉस्टली असतं आणि त्याच्यासाठी युएसएने काय केलेलं आहे, युएसएने एक स्पेस शटल डेव्हलप केलेलं आहे. एक स्पेस शटल डेव्हलप केलेलं आहे. हे स्पेस शटल काय करतं, विच रिटर्न्स टू द अर्थ एक्सेप्ट फॉर फ्युएल टँक. हे स्पेस शटल स्पेसमध्ये जातं, त्याचं काम करतं आणि पुन्हा पृथ्वीवरती परत येतं फ्युएल टँकच्या शिवाय. आणि हे स्पेस शटल ज्या वेळेस स्पेसमध्ये स्पेस स्टेशनवरती काही साहित्य पुरवायचं असेल किंवा आणखीन काही उपकरणं जोडायची असतील तर हे स्पेस शटल पृथ्वीवरून स्पेसमध्ये जातं आणि स्पेसमधून परत पृथ्वीवर येत असतं. म्हणजे जशी आपली शटल असते एका गावातून दुसऱ्या गावामध्ये ये जा करत असते, तसंच हे स्पेस शटल अर्थ टू स्पेस येण्या जाण्याचं काम करत असतं आणि हे युएसएने तयार केलेलं आहे. लॉन्च व्हेकलचा जो खूप मोठा खर्च आहे तो स्पेस शटलमुळे कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओके स्टुडंट्स, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं. जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.